हे बघा, आता शॉपिंग बॅग बनवण्यासाठी मी हे पोत्याचे 2 तुकडे घेतले आहेत 14 बाय 13 इंच. हे आहे 14 इंच आणि पण 13 इंच. ते असे हे 2 पीस घेतलेत आणि ते असे आता एकावर एक ठेवून माझ्याकडे अशी एक साडीची लेस पडली होती ती आता मी ह्याला आहे ना अशी शिवून घेणार आहे बरं का. तिथं एक परत इकडे एक अशी ही पूर्ण असे ह्याला मी ही लेस शिवून घेणार आहे. हे दोन्ही पीस असे एकावर एक ठेवायचे आणि त्याच्यावरती ही लेस शिवून घ्यायची आणि हे शिवून झालं की मग पाठीमागच्या बाजूला अस्तर लावून घ्यायचं ह्याच मापाचं. हे बघा, आता अशा पद्धतीने लेस शिवून मी हे 2 भाग तयार केले आहेत आणि पाठीमागे असा अस्तर पण लावून घेतला आहे. बघा, आता त्यातला एक भाग घ्यायचा आहे आपल्याला आणि असं इथं वरच्या बाजूने 2.5 इंच खालती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे बरं का. सर्व पूर्ण बाजूने आपल्याला सरळ लाईन 2.5 इंचाची मारून घ्यायची आहे. आणि ते आपल्याला कापून घ्यायचं आहे. इथे आपल्याला आपण हे कापून घेणार आहोत. आता इथे काय केलं मी चेन घेतली आहे. ही चेन घेतली मी 10.5 इंचाची आणि त्याच्या कडेला आहे ना असं हे थोडं कापड लावून घेतलेलं आहे. एका बाजूचं माझं शिवून झालं ते का म्हणजे कापड कसं लावायचं आपल्याला अशी ही जी चेन आहे ना बंद बाजू तिथे असं उलट्या बाजूने हे कापड शिवून घ्यायचं आणि हे असं सरळ करायचं आणि सरळ केल्यावर आहे ना इथे कडेने टिप मारायची आणि मग ही चेन आपल्याला इथे अशी शिवून घ्यायची आहे दोन्ही बाजूला. ठीक आहे. आता अशा पद्धतीने मी ही चेन लावून घेतलेली आहे बरं का. आता काय करायचं आपल्याला, आता ही जी मागची बाजू आहे ना त्याला परत आपल्याला अस्तर लावायचं आहे त्या मापाचं. आता ही चारी बाजूने आपल्याला ही शिवून घ्यायचं आहे बरं का असं आणि मग उरलेलं कापड कापून घ्यायचं आहे म्हणजे आपला हा बाहेरचा एक कप्पा तयार होईल. हा जो दुसरा जो भाग आहे ना आपला त्या भागाला काय केलं मी एक असं पॉकेट तयार करून घेतलं मी 8.5 बाय 8.5चं. म्हणजे आतमध्ये पण तुम्ही 8.5 बाय 8.5 इंचाचं हा एक कप्पा तयार करून घेतला आहे आणि हा पण आपल्याला असं चारी बाजूने इथं त्या दुसऱ्या ह्याला शिवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने इथे आपण शिवून घेणार आहोत. त्याने मी हिला अस्तर लावून घेतलेलं आहे. ठीक आहे. आणि या दुसऱ्या बाजूला हा कप्पा पण मी जोडून घेतला आहे. आता आपल्याला ह्याला बंद लावायचे. आता बंद लावायला बघा मी ना 17 बाय 1 इंचाच्या 2 पट्ट्या तयार केल्या आहेत. ह्या लेसच्याच 2 पट्ट्या मी बनवलेल्या आहेत बरं का. आता हे ना मधोमध असं दुमडायचं, ह्याचा मध्य काढायचा आणि इकडनं आहे ना 3 इंचावर घ्यायचं. ठीक आहे. आणि इथून 3 इंचावर काय पेनाने नाही दिसत ना मग मी खडू घेतलं. आता हे मध्यापासून आहे ना इथं 3 इंचावर घ्यायचं. तसंच इकडनं पण 3 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आणि आपण हा बंद इथे असा जोडून घ्यायचा आहे बरं का. अशा पद्धतीने हे दोन्ही बंद दोन्ही बाजूला आपण शिवून घेणार आहोत. अशा पद्धतीने माझे बंद पण शिवून झालेले आहेत दोन्ही बाजूला. आता मी ते चेन लावून घेणार आहे बरं का. आता ही मापाची चेन घेतली आहे. आता पहिल्या अशी शिवायची ह्याच्यावर एक अशी शिलाई मारायची आणि मग उलट करून परत वरनं एक आपल्याला दाब शिलाई मारून घ्यायची आहे. तर ही चेन अशी उघडायची आहे आणि दुसरी बाजू अशीच ह्या बाजूला आपल्याला दुसऱ्या बाजूला जोडून घ्यायची आहे चेन बरं का. आणि मग त्याच्यामध्ये रनर घालायचं आहे. अशा प्रकारे
चेन लावून झालेली आहे माझी आणि त्याच्यामध्ये मी रनर पण घातलेला आहे बरं का. आता काय करायचं आहे, आता हे आपल्याला असं उलट करायचं आहे आणि ह्या तिन्ही बाजू आपल्याला शिवून घ्यायच्या आहेत बरं का. ह्या तिन्ही बाजू आपल्याला शिवून घ्यायच्या आहेत आणि मग शिवून झाला ना इकडनं 1.5 इंच, सॉरी इकडनं 2 इंच आणि इथून 2 इंच. आणि तसंच इकडनं पण 2 इंच आणि इकडनं 2 इंच. हे 2-2 इंचाचे हे दोन्ही चौकोन कट करायचे. पहिल्यांदा हे तिन्ही बाजू शिवायच्या आणि मग हे 2 इंचाचे चौकोन आपल्याला कापून घ्यायचे आहेत. हे तिन्ही बाजूनी शिवून घेतले आहेत आणि हे कॉर्नरसुद्धा मी 2-2 इंचाचे कापून घेतले आहेत. आता हे जे कॉर्नर आहे ना ते बरोबर असे करून आपल्याला इथं शिवून घ्यायचे आहेत. असे शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही बाजूला आणि मग ह्या सगळ्या बाजूला आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. ठीक आहे, म्हणजे आपली ही आतल्या बाजूला पण एकदम छान अशी दिसेल पर्स. अशा पद्धतीने मी हे कॉर्नर शिवून घेतले आहे. आता आपण पर्स सरळ करूया. अशा पद्धतीने आपली ही पर्स तयार झाली आहे बरं का. हा बाहेरचा एक कप्पा आहे. शॉपिंग बॅग आपली ही तयार झाली आहे आणि हा आतमध्ये एक कप्पा आहे. कशी वाटली मग? छान आहे ना. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.